नमस्कार. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या श्री बालाजी ज्योतिष समस्या समाधान या यूट्यूब चॅनलमध्ये. आता आपण कुंभ राशीच्या जातकांचा म्हणजेच स्त्री पुरुषांचा जून 2024 हा महिना कसा असणार आहे हे बघूया. या जून महिन्यात व्यावसायिक किंवा उद्योगधंदा करणाऱ्या लोकांची आर्थिक मिळकत चांगली राहणार आहे, पण खर्चसुद्धा बराच होणार आहे. नोकरीत असणाऱ्या लोकांनी म्हणजे स्त्री पुरुषांनी मात्र या जून महिन्यात आपलं काम बरं आणि आपण बरं असंच धोरण ठेवून वागावं लागणार आहे. अन्यथा सहकारी वर्ग किंवा तुमच्यापेक्षा वरिष्ठ वर्गाकडून काही गैरसमज किंवा वाद निर्माण होतील. म्हणूनच आपल्या कामाशी काम ठेवणं गरजेचं राहील. या जून महिन्यात कुंभ राशीच्या व्यक्तींची चिडचिड वाढेल. काही गोष्टी मनाप्रमाणे होत नसल्यामुळं वैताग येईल किंवा नाराजी राहील आणि सोबतच खर्चाचं प्रमाणसुद्धा वाढेल. त्यामुळं सुद्धा थोडा मनस्ताप होईल. घरामध्ये किंवा कुटुंबामध्ये थोड्या कटकटी वाढतील, पण तुम्ही तुमच्या बुद्धिचातुर्यानं त्या बरोबर हाताळाल. या जून महिन्यात कुंभ राशीच्या व्यक्तींच्या तरुण मुलामुलींच्या विवाहासंबंधित जर काही कामं बाकी असतील तर त्या कामांना वेग येईल. लवकर ती विवाहासंबंधित कामं उरकवून घेण्यासाठी तुमचा प्रयत्न राहील. परंतु या कामाच्या किंवा धावपळीच्या गडबडीत आहाराकडे किंवा प्रकृतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तर त्यासंबंधी पथ्यपाणी पाळावी लागतील, तरच तुमची प्रकृती उत्तम राहील. काहींना प्रवासाचे भरपूर योग येतील किंवा काही कामानिमित्त प्रवास करावे लागतील आणि त्यातून फायदासुद्धा होईल. तसंच या कुंभ राशीच्या काही विद्यार्थी वर्गाला सुद्धा परदेश गमनाची शक्यता दिसून येते. तर काहींना शिक्षणासंबंधित बाहेरगावचे प्रवाससुद्धा करावे लागतील. त्यामुळं या जून महिन्यात विद्यार्थी वर्गाला मनाप्रमाणे यश मिळेल आणि उत्साहसुद्धा राहील. जर कोणाची सरकारी कामं असतील तर त्यात मात्र अडीअडचणी येतील किंवा त्या कामांमध्ये थोडी दिरंगाई निर्माण होईल. या जून महिन्यात कुंभ राशीच्या जातकांना खरंच या गोष्टीची गरज आहे का, आपण जे काही करतो आहे किंवा वागतो आहे हे योग्य आहे का, असा पुन्हा पुन्हा विचार मनात येत राहील. पण अशा गोष्टींमध्ये जास्त वेळ न घालवता पुढे घडणाऱ्या किंवा समोर उभ्या असणाऱ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं राहील, कारण त्यामुळेच तुम्ही तुमच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. या कुंभ राशीच्या जोडीदाराला जून महिन्याचा पूर्वार्ध थोडा अडचणीचा राहील. तसंच महिलांना काही भावनिक प्रश्न किंवा घरगुती प्रश्न जास्त जटिल झाल्याचा अनुभव येईल. त्यामुळं कुटुंबात किंवा जोडीदारासोबत वादसुद्धा होण्याची शक्यता राहील. चिडचिड वाढेल. त्यासाठी मन शांत ठेवणं आणि दुसऱ्या कामांमध्ये मन गुंतवणं योग्य राहील. तसंच या कुंभ राशीच्या लोकांना तुम्हाला तुमच्या गैरमार्गानं जाणाऱ्या मुलांना किंवा मुलींना वेळीच रोखणं किंवा त्यांच्या वर्तणुकीकडे लक्ष देणं ही तुमची जबाबदारी आहे. हे लक्षात ठेवणं सुद्धा गरजेचं राहील, कारण मुलाबाळांच्या विचित्र वागण्या बोलण्यामुळे सुद्धा तुम्हा पती पत्नींमध्ये वाद होण्याची शक्यता राहील. तसंच ज्या लोकांसोबत कमी ओळख आहे किंवा नवनवीन ओळखी झाली असेल अशा लोकांसोबत तुमच्या खाजगी किंवा वैयक्तिक गोष्टी शेअर करणं तुमच्यासाठीच त्रासदायक होऊ शकतं. म्हणून अनोळखी लोकांपुढं स्वतःच्या पर्सनल गोष्टी सांगत बसू नका. जे काही प्रश्न असतील ते स्वतःच्या जोडीदाराला विश्वासात घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करा. या जून महिन्यात कुंभ राशीच्या लोकांना म्हणजे स्त्री पुरुषांना मित्रपरिवारांचे सहकार्य चांगलं मिळेल. तसंच या महिन्यात कुंभ राशीच्या कलाकारांना सुद्धा चांगली संधी मिळेल. मागल्या महिन्यात सांगितल्याप्रमाणे या कुंभ राशीच्या जातकांना सध्या 1 मे पासून 4था गुरु सुरू आहे. त्यामुळं जर कुंभ राशीच्या तरुणींचा विवाहसंबंधी विचार असेल तर तो पुढे ढकलावा किंवा योग्य जाणकाराकडून कुंडली जुळवून किंवा गुणमिलान करूनच विवाह जुळवावा. अन्यथा वाईट प्रसंग घडण्याची शक्यता राहील. या 4थ्या गुरुचे अनिष्ट परिणाम टाळण्यासाठी गुरुची उपासना करा, आराधना करा. तसंच तुम्ही जे कोणतेही गुरु मानत असाल त्यांच्या बीज मंत्राचा
जप करा किंवा त्यांच्या चरित्रामृताचं पारायण करा. पारायण करणं शक्य नसल्यास कमीत कमी रोज 1 अध्याय तरी वाचा. आणि हेही शक्य नसेल तर ओम ब्रूम बृहस्पतये नमः या मंत्राचा रोज 108 जप करा. तर असा असणार आहे जून 2024 हा महिना कुंभ राशीच्या जातकांसाठी, म्हणजेच स्त्री पुरुषांसाठी. भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये पुढल्या राशीसोबत. पण त्याआधी माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करायला विसरू नका. श्री गुरुदेव.